नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। दुधामध्ये 1 वाटी पोहे घालून तर पहा, रक्षाबंधनसाठी स्पेशल आणि युनिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत, जे आपण कांदे पोह्याला पोहे वापरतो तेच इथे मी पोहे घेतले आहेत। तर हे पोहे आपल्याला घेताना चालणीतून थोडेसे काढून घ्यायचे, म्हणजे त्यातला कचरा वगैरे असेल तो निघून जातो। आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे। तर गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा, मंद आचेवरतीच आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत, गरम करून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित आपले पोहे गरम झालेले आहेत। हाताने पाहते तर मस्त असे गरम झालेत आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। आता गॅस बंद करून घेते आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका जारमध्ये घालून घेते। जारमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे बारीक दळून घ्यायचे आहेत, एकदम बारीक दळायचे, यामध्ये जाड अजिबात ठेवायचे नाही। तर इथे मी व्यवस्थित असं दळून घेतले आहे। तर सारख्याच कढईमध्ये 1.5 वाटी दूध घ्यायचे आहे। दूध घातल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचभर तूप घालून घेते। तर तूप यामध्ये जरूर घाला, म्हणजे जी आपण रेसिपी पाहणार आहोत ती चवीला अप्रतिम होते। तर तूप घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि दुधाला थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे मी चम्मचने व्यवस्थित असं एकजीव करून घेते। तर दूध नॉर्मल टेम्परेचरवरच होतं, गरम वगैरे केलेले नाही आहे। तर दुधाला थोडीशी उकळी आल्यानंतर एका हाताने पोहे घालायचे आणि एका हाताने चम्मचने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या मिश्रणाच्या गुठल्या होणार नाहीत। अशा पद्धतीने हे सर्व घालून घ्यायचे। व्यवस्थित घालून घेतल्यानंतर इथे पाहताय तुम्ही, अजिबात यामध्ये गुठली होत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार करून घ्यायचे। तर चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर एक ते 2 मिनिटभर हे व्यवस्थित परतून घ्यायचे। तर इथे पाहताय अजिबात या मिश्रणामध्ये गुठली झालेली नाही आहे। तर व्यवस्थित हे परतून घ्यायचे। आता हे परतून घेतल्यानंतर एक जिन्नस घालायचा आहे, तो म्हणजे खवलेले ओले खोबरे। तर इथे मी अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे घालून घेते, याने चव अजूनच वाढते। तर हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे पोहे आणि ओले खोबरे हे व्यवस्थित एकजीव करून घेते। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये 2 चम्मचभर दूध पावडर घालून घेतली आहे आणि पाऊण वाटी साखर घालायची आहे। तर तुम्ही कितपत गोड खाताय त्यानुसार साखर तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथे मी पाऊण वाटी घेतली। तुम्ही जास्तीचं गोड खात असाल तर 1 वाटी साखर घातला तरी सुद्धा चालेल। तर साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं, तर अजिबात घाबरायची गरज नाही। व्यवस्थित साखर मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आणि हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, परतत राहायचे आहे, म्हणजे आपले हे मिश्रण अजिबात कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची। तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचे आहे। तर इथे पाहताय आपल्या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार होत आहे। तर यामध्ये आपल्याला 1 चम्मचभर वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर घातल्यानंतर परतला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर इथे पाहताय तुम्ही, कढईला अजिबात आपले मिश्रण चिकटत नाही आहे, म्हणजे आपले मिश्रण हे व्यवस्थित तयार झालेले आहे।
आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झाले आहे. तर चम्मचला राहिलेले हे सर्व मी काढून घेते. काढून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहे. तर हे थोडे थंड होऊ देऊया. तर थंड झाल्यानंतर आपल्याला पुढे याचे काय बनवायचे ते सुद्धा तुम्हाला कळेलच. तर इथे तुम्ही पाहताय एक चम्मच घेतला आहे आणि थोडेसे कोमट आहे मिश्रण आपले. तर चम्मचने थोडासा त्यातलाच गोळा काढून घेतला आहे. हाताला थोडेसे तेल लावून घेते आणि हातावरती गोळा व्यवस्थित असा गोल तयार करून घ्यायचा आणि चपटा करून घ्यायचा. चपटा करून घेतल्यानंतर आपल्याला याची डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी हातानेच असं व्यवस्थित अशी डिझाईन तयार करून घेते. तुम्हाला जर असे बनवायचे नसेल तर तुम्ही अगदी स्क्वेअरमध्ये जरी तुम्ही बनवलात ना तरीसुद्धा चालेल. तर आपण रक्षाबंधनसाठी एक स्वीट अशी गोड अशी डिश बनवतोय. ती म्हणजे 1 वाटी पोह्यापासून बर्फी तयार करतोय. तर याला तुम्ही कोणते नाव द्याल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे एक बर्फी आपली तयार झालेली आहे. तर त्यावरती पिस्ता लावून घेतला आहे आणि ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. दुसरी सुद्धा बर्फी अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. एक छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि हातानेच तो व्यवस्थित चपटा करून घ्यायचा. चपटा करून घेतल्यानंतर दोन्ही बोटाने व्यवस्थित अंगठा आणि बोट त्याने व्यवस्थित असा हा आकार देत आहे मी. तर अशा पद्धतीने आकार दिला की ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि चवीला तर खूपच भन्नाट ही रेसिपी लागते. एकदा नक्की तुम्ही करून पहा. तर इथे अशाच पद्धतीने सर्व बर्फी मी तयार करून घेतलेली आहे. दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला भन्नाटच लागते ही बर्फी. तर 1 वाटी पोह्यापासून ही मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही या बर्फीला कोणते नाव द्याल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि ते मी एक बर्फी कट करून दाखवते. तोंडात टाकताच विरघळेल एवढी चवीला भन्नाट लागते ही बर्फी. तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही अशा पद्धतीने बर्फी तयार करून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.